51 नंबरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. 4, 24, 144, 864. प्रश्नचिन्ह. चला. एक हजार, 5184, 3824, 3654. उत्तर 4 सक 24, 24 सक 144, 144 सक 864 आणि 864 गुणिले 6. 6 चौक अच्छाले 2, 6 6 36 आणि 2 अच्छाले 8 सक आणि 3 5184. हे उत्तर आलं पाहिजे. प्रत्येक संख्येत 6चा गुणाकार केलेला आहे. केला. प्रश्न क्रमांक 52. 17, 24, 29, 34, 39, 38. 17, 24, 29, 34, 39, 38. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह दिलं. हा, प्रश्नचिन्हाच्या पुढे 28. प्रश्नचिन्हाच्या पुढे 28. 28च्या पुढे प्रश्नचिन्ह आणि परत 18. 17, 24, 29, 34, 39, 38. प्रश्नचिन्ह 28. प्रश्नचिन्ह 18. ऑप्शन 25, 31, 33, 23, 40, 41, 38, 28. बाकीचे कुठे गेले? हा, काय झालं? सगळे तुम्ही बी का? सगळ्यात खतरनाक प्रश्न आहे. याचं लॉजिक लवकर सापडणार नाही. पहा लॉजिक काय तर
त्यांनी काय केलंय पहा, सोडवा तुम्ही तोपर्यंत मी झालं पहा. लॉजिक काय होतं, 17 आहे का, आहे का, हा, मग 17च्या पुढे 18 19 असं घेतलंय त्यांनी. 17 दिसला का, हा पहा 17 घेतला आपण सिक्वेन्स ने. 18 आहे का, सिक्वेन्स मध्ये 18 आहे का, अरे 18 आहे का, हा, एक वाढवला, 19 आहे, त्याला चौकोन केला, 20. आता बघा 19 नाहीये, 19 नंतर डायरेक्ट कोणता आकडा आहे पहा बरं, 24 आहे. तर त्यांनी काय केलं, इथं 23 घेतलाय. कसा घेतलाय काय माहित आता, हा 23 आणि 5 28 आहे, 28 आहे, हा झाला, हा झाला, हा झाला. इथे पण प्लस 5 वाढले, इथे 5 वाढले आणि प्लस इथे 5, 28 आणि 5 33. तो म्हणतो इथे 33 पाहिजे. त्याच्यानंतर पहा त्यांनी काय केलंय, इथे एक आकडा घेतलाय ना, इथे 2 घेतले, 24 25 26 3 आकडे. त्याच्यानंतर 28 29 30 31 काय टेक्निक लावली काय माहिती, 34 35 36 पुढे 37 33 आणि 5 33 आणि 5 38. त्यांनी 33 आणि 38 हे उत्तर दिलेलं आहे. 39 40 41 42 43. म्हणजे असा एक पिरॅमिड तयार केलाय. पहिले ते 1 2 3 4 5 6 असा एक पिरॅमिड तयार केलाय. प्रश्नाचं काहीच लॉजिक लागत नाही. प्रश्नाचं उत्तर आहे 33 23. लिहून घ्या, लॉजिक नाही लागत आहे त्याचं काही. 33 23 काही लॉजिक नाही त्याच्या मागे, काही जुळत नाही ना. इथे बघा वाढतंय, मग परत कमी होतंय, परत वाढतंय, म्हणजे लॉजिकच नाही त्या प्रश्नात. तर तो असाच एक प्रश्न चुकवण्यासाठी पोरांना हा प्रश्न कशासाठी फ्रेम केलेला असतो की आपण याच्यात पूर्णपणे घुसून गेले पाहिजे. एखादी तास सोडवला पाहिजे हा प्रश्न, म्हणजे पूर्ण पेपर खराब केला पाहिजे. ज्याने हा प्रश्न सोडवला, आता तो काय करेल की हा टॉपिक आपला चांगला झालाय, मी 90 प्रश्न सोडून आलाय, तर तो काय करेल या प्रश्नाच्या मागे जास्त लागेल, पण त्याचं लॉजिकच सापडणार नाही. शेवटी तो हाताश येऊन काय बी उत्तर लिहिल. म्हणजे पहिलेच आपल्याला समजलं पाहिजे की याचं उत्तर निघणार नाही, आणि आपलं निघत नाही तो कोणाचं निघणार नाही. चला 127 132 137 प्रश्नचिन्ह, 127 132 137 प्रश्नचिन्ह, उत्तर +5 142. झालं झालं का. पुढचा प्रश्न 3 7 15 प्रश्नचिन्ह 63 127. 3 7 15 प्रश्नचिन्ह 63 127. सोडवा.
झालं. एकदम सोपं आहे पा. 3 7 15 प्रश्नचिन्ह, 3 7 15 प्रश्नचिन्ह, 63 आणि 127. पहा कसं येतं. 3 दुनी +1, 7 दुनी +1 15, 15 दुनी 30 +1 उत्तर 31 पाहिजे होतं. 31 दुनी 62 +1, 63 दुनी 126 +1. म्हणजे याच्यात गुणीला 2 पहिला डबल झालाय आणि त्याच्यात 1 वाढलाय. 3 दुनी 6 आणि 1 7, 7 दुनी 14 आणि 1 15, 15 दुनी 30 आणि 1 31. या गणिताचं उत्तर 31 आलं होतं. ठीक आहे, लिहा. लिहिलं का? प्रश्न क्रमांक 55 का? 55 घ्या. 14 19 24 29 प्रश्नचिन्ह. 14 19 24 29 प्रश्नचिन्ह. उत्तर 34. 5 वाढले. किती वाढले? पुढचा 3 6 18 72 प्रश्नचिन्ह. 3 6 18 72 प्रश्नचिन्ह. तीनशे 60. काय टेक्निक आहे? 3 दुनी 6, पहिल्याला 2 न गुणलं, दुसऱ्याला 3 ने, 4 ने, मग पुढे 5 ने. 72 गुणीला 5, 72 गुणीला 5 उत्तर 360. नेक्स्ट 360 आलं का? 2 4 8 16 32 64 32 64 64. लिहिता बरोबरच समजतं आपल्याला काय होतंय. 2चा 4 झाला, डबल झाला. 4चा 8, 8चा 16, 16चा 32, तर 32चा 64. पुढे 5 6 8 11 15 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह 5 6 8 11 15 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. पहिल्यामध्ये 1 वाढला, दुसऱ्यात 2, मग 3, मग 4, पुढे 5, पुढे 6, 15 आणि 5 20, 20 आणि 6 26. 2 प्रश्नचिन्ह होते. उत्तर आलं 20 26. झालं. पुढचा प्रश्न येत आहे ना? 12 14 17 21 26. 12 14 17 21 26 प्रश्नचिन्ह. पहिल्यात किती वाढले? 2, दुसऱ्यामध्ये 3, तिसऱ्यात 4, चौथ्यात 5, तर पुढे किती वाढतील? 6, 26 आणि 6 32. असे सोपे सोपे देत जा सर प्रश्न. आपल्या हातात आहे का ते? नाही. 6 14 22
30 प्रश्नचिन्ह 6 14 22 30 प्रश्नचिन्ह। उत्तर प्रत्येकामध्ये 8 वाढले। नेक्स्ट 163 190 219 250 प्रश्नचिन्ह 163 190 219 250 प्रश्नचिन्ह। व्यवस्थित सोडवा सगळेजण। एकशे 63 ते 190 मध्ये फरक सांगा। 27। 190 ते 219 मध्ये काढू द्या सगळ्यांना, फरक काढू द्या। एकोणतीस आला का फरक? पुढे 31 तर त्याच्या पुढे 33, 250 प्लस 33 283, 283 आला। चला पुढे 0.5 2 4.5 8 प्रश्नचिन्ह। झिरो 0.5 2 4.5 8 12.5 ज्याचं झालं तो हातवर ते करेन, उत्तर सांगणार नाही। एकाचं बी नाही झालं। 1 ऑप्शन 15.5 18 20.5 22 झालं का रे? काढ ना पहिल्याचा परत काढ। 2 मायनस 0.5 पॉइंटची वजाबाकी झाली का? पॉइंटची वजाबाकी नाही ना? पाहायला पाहिजे होतं भाऊ, लेक्चर आहे तिथं पॉइंटची वजाबाकीचं लेक्चर, पॉइंटच्या बेरीजचं लेक्चर आहे। पहा या दोन्हींचा फरक किती आहे? हा दुसरा फरक सांग। केव्हांची काय करते तू मागे? दुसरा फरक सांगा।
50 रुपयाच्या मारायच्या. तिकडे मागे हा दुसरा फरक सांग. नाही काढता येते का? कवा काढशील? ओमकार फरक किती आहे? 2 पॉइंट. शाबास. 2.5. अरे वजाबाकी करा ना, काही नाही येते. लेक्चर पाहते पॉइंटची बेरीज वजाबाकीची बी सरल्यास शांत. याच्यामध्ये किती फरक आहे ओमकार? शाबास. 3.5. याच्यात सांग. क्लिअर समजतंय? किती न मारताय रे? 1 1 1. 4.5 प्लस 1 किती रे? 5.5. टाक. 12.5 प्लस 5.5 उत्तर 18. लिहून घ्या. उत्तर काय आलं? 18. इकडे या 4 इंना बी पॉइंटची वजाबाकी जमलेली. का वय आले ते पोलीस झाला नाही का आपला टॉपिक हा? मग का जमलं नाही? पाहते लेक्चर पाहते जे मिस झाले. पॉइंटची बेरीज वजाबाकी, पॉइंटचा गुणाकार, पॉइंटचा भागाकार पाहते काय केलंय त्यांच्यामध्ये. कारण पुढचं येत आहे आपल्याला, मागचं येत नाही. माल ना त्याच्यावर प्रश्न. आपल्याला या 2 लोकांमधला फरक समजत नाहीये. पहा 2 वजा 0.5. पॉइंट वरती पॉइंट, पॉइंट खाली पॉइंट असं केलं पाहिजे होतं. 0चा 10. 10तून 5 गेले 5. अच्छाले 1. पॉइंट खाली पॉइंट. 2तून 1 गेला 1. पाय पुढे 4.5 वजा 2. हा 2 इकडे जायला नको, कारण पॉइंटच्या डाव्या साईडला रुपये आणि उजव्या साईडला पैसे राहतात. मग 2 रुपये इथे येतील. हा पॉइंट आणि हा 0 करून 5 5. 4तून 2 गेले 2. पॉइंट खाली पॉइंट. पाय 2.5चा फरक असा काढला पाहिजे होता. चला नेक्स्ट. 101 80 65 48 प्रश्नचिन्ह. 101 80 65 48 प्रश्नचिन्ह. उत्तर फरक काढा. पहिल्याचा फरक कोण सांगत? 101 80 हा पुढे हा पहिल्याचा फरक काढा. किती आला? 21. पुढे हा 21. हा 15. पुढे 17 आहे का? हा मग कसं केलं? ए बाय रे, तुला एकदम सोपं सांगतो. 10चा वर्ग 100 अधिक 1 101. 9चा वर्ग वजा इकडे वाढला इकडे कमी झाला. 8चा वर्ग प्लस 1 65. 7चा वर्ग मायनस 1 48. हा 10चा वर्ग, हा 9चा, हा 8चा, हा 7चा. तर पुढे 6चा वर्ग. इकडे मायनस आहे तर इकडे काय रे? 36 आणि 1 37. ही ट्रिक होती. वर्ग प्लस 1
वर्ग मायनस 1 फक्त समजलं पाहिजे कोणाचा वर्ग आहे. 101 कोणत्या वर्गाच्या जवळ आहे तर 100च्या जवळ आहे. लिहा ट्रिका लिहून घ्या. झालं. पुढचा प्रश्न ट्रिक व्यवस्थित लिहून घ्या, त्याच्याशिवाय पुढच्या प्रश्नावर जाऊ नका. आणि नुसतं लिहू नका, त्याची प्रॅक्टिस करा. सात 12 14 24 28 प्रश्नचिन्ह. सात 12 14 24 28 प्रश्नचिन्ह. उत्तर 48. 7 दुनी 14 14 दुनी 28. इकडे 12 दुनी 24 24 दुनी 48. अशा टोप्या मारून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल प्रॅक्टिस करताना. पुढचा प्रश्न देऊ का? 20 24 30 38 प्रश्नचिन्ह. उत्तर आलं का त्याचा? किती रे? काय काय होत आहे? 4 वाढताय, 6 वाढताय, 8 वाढताय, पुढे 10 वाढताय. उत्तर 48 आलं. चला हा लिहा पुढचा प्रश्न क्रमांक 66. एक छेद 2 4 छेद 6 7 छेद 10 10 छेद 14. तर पुढचं घर काय? 13 छेद 18. कस काय? इकडे इकडे कस रे काढतोय? हा वरती पाय किती वाढले? 3. किती वाढले? 3. किती वाढले? मग इथे पण किती वाढतील? 10 3 13. वरचा तर झाला. खाली बाहेर 4 4 4 14 4. उत्तर 13 छेद 18. वरती 3 खाली 4. नेक्स्ट 7 14 28 प्रश्नचिन्ह. 112 224. 7 14 28 प्रश्नचिन्ह. 112 224. उत्तर 7 दुनी 14
14 दुनी 28, 28 दुनी 56 दुनी 112 आणि 112 दुनी उत्तर आहे 56. 56 आलं का? नेक्स्ट डबल डबल होता है 7 11 13 17 19. प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह किती प्रश्नचिन्ह झाले? 2. ऑप्शन घ्या, ऑप्शन शिवाय उत्तर निघणार नाही. 21 व 23, 23 व 25, 9 व 30, 20 व 22. तेवीस 25 हे उत्तर असेल. नेक्स्ट 1 6 15 प्रश्नचिन्ह 45. एक 6 15 प्रश्नचिन्ह 45. ऑप्शन देऊ? ऑप्शन ऑप्शनच्या येऊन गेलं उत्तर. किती आलं? 28 उत्तर आहे. कसं आणलं? +5 +9 +13 आणि +17 झालं. 1 आणि 5 6 6 आणि 9 15 15 आणि 13 28 28 आणि 17 45 +4 चा नियम आहे. जमीन जमीन का? या पुढचा प्रश्न 17/11 17/11 स्वल्पविराम 16/13 17/11 16/13 इथं लिहून देतो. 17/11 16/13 14/16 आणि 11/20 पुढे प्रश्नचिन्ह. इनका रे त्या मागे किती तू काढतच नाही. निस्ता बसलाय त्याच्यावरची बस. ओमकार पाशी बस. ते खाली ठेवून दे भाऊ. ती एक वय खाली ठेवून दे ना. झालं पा. 1 कमी झाला, 2 कमी झाले, 3 कमी झाले. बरोबर का? 1 2 3 तर पुढे किती कमी होतील?
11तून 4 गेले 7, वरती 7 असणारं ऑप्शन आपलं उत्तर असेल पहिले. तर दुसरं 2 वाढले, 3 वाढले, 4 वाढले, तर पुढे किती वाढतील? 5. 20 आणि 5 25. उत्तर 7/25 लिहून घ्या. झालं. पुढचा प्रश्न. 20 80 180 320 प्रश्नचिन्ह 720. 20 80 180 320 प्रश्नचिन्ह 720. वीस 80 180 320 प्रश्नचिन्ह किती? 720 ना. सोडवा. फरक काढा. 500. उत्तर काय आहे? फरक काढू पहिले. तर पहिला फरक आहे 60. दुसरा फरक आहे 100. तिसरा फरक आहे 140. चौथा 5वा माहित नाही. पण आता एवढं समजतंय की किती वाढताय रे? 40 वाढताय. किती वाढताय रे? 40 वाढताय. मग 140 मध्ये किती टाकणे पडतील? 40. टोटल होईल 180. 320 प्लस 180 500 हे आपलं उत्तर पाहिजे. जमा लागला आता. चला पुढे. 4 9 25 49 121 169 प्रश्नचिन्ह 4 9 25 49 121 169. ज्याचा झाला तो हातवरती करीन. शाबास. झालं. 2चा वर्ग 3चा वर्ग 5 7 11 13 म्हणजे मूळ संख्यांचे वर्ग घेतले तर 13च्या पुढचे मूळ संख्या 17. 289 उत्तर पाहिजे. 17चा वर्ग 289. 15 येणार नाही. हा चला पुढे. 27 125
343, 729, प्रश्नचिन्ह. तीनचा घन, 5चा घन, 7चा घन, 9चा घन, तर पुढे 11चा घन. आपण 15 पर्यंत घन पाठ केले ना, तर 11चा घन किती रे? 1331. हे उत्तर आलं पाहिजे. जमलं का? हा, पुढचा प्रश्न. 32, 45, 60, 77, प्रश्नचिन्ह. फरक काढा, पटापट पटापट उत्तर काढा. उत्तर 96. 13 वाढले, 15 वाढले, 17 वाढले, पुढे 19 वाढतील. 77 + 19 96. 96 उत्तर पाहिजे. आलं? टोप्या मारताय सगळेजण. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 75, 76, 70, प्रश्नचिन्ह 58. 76, 70, प्रश्नचिन्ह 58. उत्तर 64. -6. पुढे 4, 9, 16, 25, 36, प्रश्नचिन्ह. उत्तर 49. येताना असे बी प्रश्न. 2चा, 3चा, 4चा, 5चा, 6चा, 7चा वर्ग. 49. क्लिअर? पुढे जाऊ देऊ का? पुढे घ्या. 5 हा कठीण प्रश्न आहे थोडा. 5 लिहिला, 6, 7, 12, 9, 18, 11, 11, 11, 24, 13, 30, प्रश्नचिन्ह. 2 प्रश्नचिन्ह आहे. 5, 6, 7, 12, 9, 18, 18. पुढे 11, 24, 13, 30, प्रश्नचिन्ह. किती? 15, 36. शाबास. हा स्पीड आपल्याला परीक्षेत पाहिजे, तर मग आपला पेपर टायमाच्या आत सुटतो. झालं का? पुढे 106, 86, 68, 52, 38, प्रश्नचिन्ह. उत्तर 26.
पहिल्यामध्ये 20चा फरक ज्याला 5 समजला तो पटापट सोडवतो. पटापट करायचं लगे 106 मायनस 86 20 18 16 14 12 झालं. नेक्स्ट पुढचा प्रश्न 2 5 10 17 26 प्रश्नचिन्ह. उत्तर 37. किती झाले रे? 19. आजचा आपला शेवटचा प्रश्न मध्ये टेस्ट सोडवू आपण. हा टेस्ट लिहून आणली सगळ्यांनी? सापडली का बाई? पुढे चला पुढे शेवटचा प्रश्न 30 24 19 15 12 प्रश्नचिन्ह. 30 24 19 15 12 प्रश्नचिन्ह. तिथे लिहून घे रे. 107 वर थांबले आपण. सोपं होतं ना? आलं उत्तर. चला तेच सोडवायचे का मग आता? चला स्टार्ट करा. सिंगल